वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं आता तैसा है तैसिया नमो तुझ श्रीरामराय तुझे कृपे रघुवर्य स्तुते वदवया सामर्थ्य पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि महादेव श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जानकी सहित श्री रघुपति सुस्वानंदे अयोध्ये प्रति राज्य करिता स्वधर्म स्थिती पापवदंती राज्य नाही कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतायत। कालच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीरामचंद्र लवकुश आणि सीता यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ना पुन्हा अयोध्येला रामचंद्र आले। सुख स्वानंदाने अयोध्येमध्ये राज्य करू लागले। स्वधर्माने भगवान परमात्म्याचं राज्य असल्यामुळं पापवदंती राज्य नाही, त्या पापाची वार्ता सुद्धा त्या असणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये नव्हते। एवढ्या आनंदानं लोक नांदत होते। देशीचे लोक पुण्यशीला स्वधर्मी राहतात द्विज सकळ अग्निहोत्रे करून या काळ श्रीराम नामी कंठिते। आणि देशामधले अयोध्येमधले सगळे लोक पुण्यशील होते। शील म्हणजे आचरण, सगळ्यांचं आचरण पुण्य कर्माचं होतं। स्वधर्माने रत असणारे सगळे ब्राह्मण मंडळी अयोध्येची लोक होती। ब्राह्मण अग्निहोत्र करायचे, यज्ञ करायचे आणि त्याच्यामुळे मुखामध्ये सदोदित रामनाम स्मरण कंठामध्ये सदोदित असायचं। त्याच्यामुळे सगळे आनंदाने राहत होते। घरोघरी तुळशी वृंदावने नित्य करीती हरी कीर्तने ठाई ठाई होती पुराणे शास्त्र व्याख्याने घरोघरी। आणि अयोध्येमध्ये जर पाहिलं रामचंद्र जेव्हा राजगादीवरती होते तेव्हा प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन होतं। तुळशीची झाडे होती, तुळशीला वृंदावन केलेलं होतं। प्रत्येक घरोघरी असणारे भगवंताचं कीर्तन चालायचं, रामकथा चालायची आणि ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी अख्ख्या संपूर्ण अयोध्येमध्ये पुराण शास्त्र श्रवण या सगळ्यांचं पठण होत होतं असं सांगतात। आणि कसे इतर लोक तेही नगरी स्वधर्म रक्षक भूतदया सुत दिन पालक उपकारी अत्यंत पुढीलांसी। आणि बाकीचे जे असणारे लोक होते गावामध्ये नगरीमधले सगळे स्वधर्म रक्षक होते। प्रत्येक जण आपले धर्म संरक्षण करत होते। अधर्माची वार्ताही त्या नगरीमध्ये नव्हती। भूतदया होती प्रत्येकाच्या मनामध्ये। जे जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत हा जे काय असणारा मनामध्ये होता त्याच्यामुळं सगळे आनंदाने राहत होते। उपकारी होते, दुसऱ्यावरती उपकार करण्याची भावना मनामध्ये होती। अशी लोक अयोध्येमध्ये राहत होते। शत्रुघ्न कैकेयी नंदन सुमित्रेचा लक्ष्मण श्रीराम सेवे अनुदिन सक्त जाना मन त्याचे। आणि भरत शत्रुघ्न कैकेयीची मुलं आहेत। सुमित्रेचा लक्ष्मण आहे, कौशल्याचा राम आहे। आणि सगळेजण भरत शत्रुघ्न लक्ष्मणजी रामचंद्राच्या सेवेमध्ये अनुरक्त होते, रामचंद्राच्या सेवेमध्ये रत होते आणि रामाच्या सेवेपासून त्यांचं मन दुसरं कशातही लागत नव्हतं असं सांगतात। प्रधान वर्ग सकळी नगरींचे नगर लोक बंदीजन सर्व सेवक श्रीराम उपासक अनुदिनी। आणि रामचंद्राचे काही प्रधान असतील, पुन्हा अजून आप्त लोक असतील नगरीमध्ये, त्या ठिकाणी वेद पाठक आहे, स्तुती रामाची स्तुती करणारी राजगादी राज राम ज्यावेळेस राजा आहे त्यावेळेस भाट असतात। राजाच्या मनोरंजनासाठी राजाचं कौतुक करायचं, त्याचं वर्णन करायचं, ती सुद्धा लोक
असणारे रामचंद्राचं गुणाचं वर्णन करत होते. राम उपासक होते, सगळेजण रामचंद्राचं स्मरण करत होते. अशी लोक अयोध्येत राहत होते. अष्टदळ कमळ कळिके महासारी जनकी समवेत कनक रोगारी निळवर्ण छत्र शोभे श्री बंधू परिवारी उभे तेथे. आणि अनेक पाण्यामध्ये कमळ असावे आणि त्या कमळामध्ये त्या ठिकाणी असणारे भुंगा असावा. ती भुंगा कमळापाशी राहतो. त्या पद्धतीने रामचंद्र आपल्या सीतेसोबत अनेक वर्ष अयोध्येचं राजगादी सांभाळत होते, करत होते. छत्र होतं भगवंताच्या डोक्यावरती आणि चारी बाजूनं बंधू वर्ग होता, प्रधान वर्ग होता, सेवक सेवकी होते. अशा परिवारामध्ये रामचंद्र राज्य करत होते. ऐसा सुंदर राजीवलोचन श्याम सुंदर धनुष्यबाण ठाण मांडणी विराजमान त्याचे ध्यान करीता ती. असा असणारा भगवान परमात्मा आहे, ज्याचे डोळे कमल नयन कमळासारखे आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनीय असं ज्याचं स्वरूप आहे, ज्याचं स्वरूप बघितल्यावर हजारो चंद्र आणि सूर्य सुद्धा आपल्या तेजा पुढे बुचकुळ्या देतील. एवढा ज्या रामचंद्राचं तेज आहे, श्याम सुंदर आहे, हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि माहेश्वरी ठाण आहे. असं विराजमान रामचंद्र आहे. त्याचं स्वरूप नित्य अयोध्येमधली लोक त्या रामाचं दर्शन घेत होते. योगी दिगंबर तापसी सीता साधक महंत ऋषी आश्रयोनी श्रीरामसी अयोध्येसी राहिले. आणि योगी आहेत, दिगंबर आहेत, तापसी आहेत, संन्यासी आहेत, तपश्चर्याने सिद्ध साधक महंत ऋषी आहेत. सगळेजण अयोध्येमध्ये येऊन राहिले होते. का? रामाचं सगुण स्वरूपाचं दर्शन रोज भेटतं. प्रत्यक्षात ब्रह्मांड असणारा ब्रह्मांडाचा नायक रामचंद्र, त्याची मूर्ती डोळ्यापुढे दर्शन घ्यायला भेटतं. म्हणून जे काय अनेक सिद्ध साधक मुनी आहेत ते अयोध्येमध्ये येऊन राहिले होते. ऐसी अयोध्या भवनी दुःख दारिद्र्य न देखीचे स्वप्नी पाप कैसे ते नेनती मनी समाधानी चित सुखे. आणि अशा अयोध्येमध्ये लोक राहत होते. दुःख दारिद्र्य दैन्य कोणालाच नव्हतं आणि नसल्यामुळं पापाची वार्ता, त्यांना पाप कसं असतं हे माहितीच नव्हतं, कारण सगळी लोक पुण्यवान होते. रामचंद्राच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ना पाप राहतच नाही. रामाचं दर्शन घेतल्यावर कोट्यावधी दोषांचं दहन होता. म्हणून जे अयोध्येवासी लोक होते त्यांना पाप हे कसलं असतं ती माहितीच नव्हतं. पापाची वार्ताच अयोध्येमध्ये नव्हती. सुख समाधानानं लोक नांदत होते. कित्येक काळापर्यंत राज्यकरी श्री रघुनाथ पुढे कथा वर्तली अद्भुत सावधान चित्त अवधारा. आणि रामचंद्रांनी सीतेसोबत लवकुशासोबत अनेक वर्ष अयोध्येचं राज्य केलं, राजगादी सांभाळली, धर्मानं स्वधर्मानं प्रजेचं परिपालन केलं. पण नंतर एक अद्भुत अशा प्रकारची कथा वर्तली अनेक वर्षानंतर. आता काय कथा झाली तीच लक्षपूर्वक ऐका. काही म्हणे श्रीरामासी रावणाची लंका आहे कैसी ते मज सांगावी परीयसी समुद्राचा दिसी परिघसे. आणि कैकईनं एकदा रामचंद्राला विचारलं एकांतामध्ये, म्हणले रामा, रावण त्रैलोक्यावरती दरारा होता, त्याचं ऐकलेलं आहे त्या रावणाचं नाव. मग त्या रावणाची लंका कशी आहे सांगा म्हणले. त्या लंकेला चारी बाजूने समुद्र आहे, मध्ये त्रिकुट आहे आणि त्या त्रिकुटावरती लंका आहे. मग ती लंकेचं वर्णन कसं आहे सांगा. काही विचारते, लंका कैसी सुवर्णाची कैसा त्रिकुटा किती उंची लांब रुंद गृहे राक्षसांची कोणे परीची आहेत कैसी. कैकईने विचारलं, म्हणले रामा, तुम्ही लंकेला गेलेले आहात, अनेक दिवस त्या लंकेमध्ये तुम्ही वास केलेला आहे, राहिले आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल सोन्याची लंका कशी आहे, कशी दिसते आणि त्या लंकेचं त्रिकुट किती उंच आहे, किती रुंद आहे. राक्षसांची घरं तिथं होती. मग ती राक्षसांची घरं कशी दिसत होती, ती असणारी लंका कशी आहे तिचं वर्णन सांगा. निकुंभिणा शोभायमान जयते वसे रावण नंदन जयते विबुधा केले दिन सचिपती इंद्र पाहुणा उतरविला. आणि निकुंभलेचं ठिकाण जिथं इंद्रजितानं यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञाच्या बळावरती देवांचा राजा इंद्र त्याला सुद्धा स्वर्गातून खाली गळ्याला बांधून आणलेलं होतं. असा इंद्रजित आहे
आणि त्या इंद्रजितानं निकुंभलेच्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे. मग तो निकुंभला कशी आहे, तिथली असणारी रचना कशी आहे आम्हाला सांगा. सुवेळेसी कैसी रचना जेते होतासी रघुनंदना तेथोनी पाहता लंका भवन सर्व रचना दिसे स्पष्ट. आणि रामचंद्रा तुम्ही सुवेळा पर्वतावरती होता. समुद्र उल्लंघन केल्यानंतर ना पहिला सुवेळा पर्वत आहे त्या ठिकाणी तुमचा अनेक दिवस वास्तव्य होतं, तिथं तुम्ही राहिला होता. आणि असं ऐकलंय की त्या सुवेळा पर्वतावर उभा राहिलं तर तिथून संपूर्ण लंका दिसते. मग ती लंका कशी दिसत होती, ते सुवेळा पर्वत कसं आहे, तिथलं ठाण मान रचना कशी आहे सांगा. कैसे ते संग्राम स्थळ जेथे रावणादी राक्षस प्रबळ दीर्घ विकट मुखाचे विशाळ कुंभकर्णादी थोर थोर. आणि ते तुमचं युद्ध त्या सुवेळा पर्वतापाशी झालेलं होतं. सुवेळ्याच्या ठिकाणी तुमचं युद्ध झालेलं होतं. मग ती जागा किती मोठी असेल सुवेळ्याच्या ठिकाणची, ज्या जागेमध्ये कुंभकर्ण आहे, रावण आहे, त्याचे प्रधानमंत्री बलाढ्य राक्षस होते. ते सगळे राक्षस ते असणाऱ्या सुवेळ्या पर्वतापाशी कसे लढले, कसला असणारा ते ठिकाण आहे आम्हाला सांगा. अशोकवनाची रचना जेथे होती पद्मनयना परिवारिता राक्षस सेना त्रिजटा अधिकरुणी. आणि अशोकवन आहे, ज्या अशोकवनामध्ये तुमची पत्नी सीता राहिलेली होती. 6 महिने त्या अशोकवनामध्ये ती राहिलेली होती. आणि त्या सीतेच्या भोवती अनेक राक्षसी होते, अकराळ विक्राळ. त्याच्यामध्ये एक सत्व गुणामध्ये त्रिजटा होती. ती सीतेला कधी कधी धीर देत होती, आश्वासन देत होती. 6 महिन्यामध्ये सीतेचा सांभाळ त्या त्रिजटेने केलेला होता. मग त्या अशोकवनाची रचना कशी आहे, ते असणारा अशोकवन कसं आहे ते मला सांगा. ते लंका पाहुणीच्या दृष्टी ऐशी कैकेयीचा उत्कंठा मोठी हे श्रीरामे जाणून या पोटी माते प्रती बोलता झाला. आणि काही ना म्हटले रामा ती एकदा लंकाला जाऊन चक्कर मारून यावं असं मला वाटायला लागले. काय आता पुष्पक विमान आहे रामचंद्राचं, जावं ती लंका सगळी बघावी, जिथं सीता बसलेली होती ते अशोकवन बघावं, तुमचं युद्ध झालेलं ठिकाण बघावं, बिभीषणाचं घर आहे, इंद्रजिताचं निकुंभलाचं ठिकाण आहे. मग एकदा मला लंकेला जाऊन ती लंका बघू द्या डोळ्यानं. पुन्हा काय आता म्हातारा वय झालेला आहे, पुन्हा भेटतंय नाही भेटतंय जायला, म्हणून एकदा डोळ्यानं सगळं बघून येऊ द्या असं रामचंद्राने कैकेयीच्या मनामधलं ओळखलं. त्यावेळेस कैकेयीला भगवंत काय बोलतात. अहो जननी अवधारी लंका पाहया उत्कंठा थोरी वर्तत असे तुमच्या जिवारी तरी प्रधान समवेत जाईजे. आणि रामांनी सांगितलं आई साहेब तुम्हाला लंका बघायचंय, तुम्हाला तशी इच्छा आहे, जावं म्हणले कशाला मी अडवतोय. प्रधान घ्या, पुष्पक विमानाला मी बोलवतो, त्याच्यावरती बसा, तुमच्या सोबतीला 4-5 बुद्धिवंत हुशार ताकदवान मंत्री ठेवा, घेऊन लंकेला जावा, तुम्हाला काय बघायचं ती बघून माघारी या. रामचंद्र बोलतात पाहुणी लंका भवन शीघ्रवत यावे आपण असे श्रीरामे आज्ञा पुन्हा पुष्पकावरी बैसविली. रामाने सांगितलं तुम्हाला लंका बघायचे, जावा म्हणले. मग पुष्पकाला बोलवलं. पुष्पकाने सांगितलेलं होतं, स्मरण केलं की मी येतो. आणि मी कुठं नाही, ते अयोध्येच्या आकाशामध्ये, अयोध्येच्या वर आकाश आहे, त्या आकाशामध्ये गुप्त संचार करतो. जेव्हा तुम्ही स्मरण कराल, आठवण कराल, तेव्हा मी येतो. पुष्पक विमान आलं, त्या पुष्पकावरती पुष्पक विमानामध्ये कैकेयीला बसवलं आणि रामचंद्र पाठवतात. सवे देवणी नाना मंत्री लंके निघाली कैकेयी पुत्री घेतली मंथरा पवित्री कलहकारिणी पुनरपी. रामचंद्राने अनेक प्रकारचे मंत्री सोबतीला दिले. कैकेयी विमानामध्ये बसली. आता एकटी जावं का नाही, सोबतीला होती ती म्हातारी मंथरा. अख्खं रामायण त्या मंथरेमुळेच झालेलं आहे. म्हणून सांगितलं पुनरुपी कलह हा कारिणी पुनरुपी. पुन्हा त्या मंथरेला सोबत घेतलं म्हणजे आता काहीतरी अजून कलह निर्माण होणार आहे अयोध्येमध्ये. म्हणून ती मंथरा पहिल्यांदा दुष्ट बुद्धीची होती आणि त्याच मंथरेला सोबत घेतलं आणि कैकेयी लंकेला निघाले. माये सवे पूर्ण विद्या देवी कैकेयी पासी मंथरा कुविद्या जैवी अदमावळ्या विद्या परापरवादा लागुणी. मायेपाशी अविद्या असते, अविद्या म्हणजे आज्ञा, मायेपाशी अज्ञान असतं. तशा पद्धतीने कैकेयीपाशी मंथरा होतीच. कैकेयी कुठे जरी गेली तरी त्या मंथरेला विस्मरत नव्हती. कारण का, ही मंथरा लग्नामध्ये आंदण दिलेली होती. कैकेयी देशाच्या राजानं जावं म्हणलं, हिला घेऊन जावा, तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे,
घेऊन जा. म्हणून ती मंथरेला विसरत नव्हती आणि कलहकारिणी ती मंथरा होती. कैकशीनं बरोबरीला घेतला. जसं अधमाला अविद्या आवडते, अधमापाशी आज्ञा असतं, तशा पद्धतीने त्या कैकईपाशी सदुदित मंथरा असायची. तिला सोबत घेतलं, निघाले. देवी कैकेयी निज विमानी पाहे चालली लंका भवनी, मार्गे आकाशा पाहे नयनी दश दिशा अवलोकित. आणि त्या मंथरेला सोबत घेतला. कैकईनं विमानामध्ये बसले, अयोध्येला लंकेला निघाली. जात असताना दश दिशामध्ये सगळी नजर टाकून बघू लागली. ऐसे चालत विमान नाना देश दुर्गे लंगुण, पुढे देखील लंका भुवन कनक कळशी विराजित. आणि अशा प्रकारचं विमान आकाशामधून निघालं. जात असताना जळजळीत सोनसळा सोन्याची लंका होती, ती चमकत होती आकाशामधूनच. कैकईनं बघितलं आणि सगळे असणारी लंका झळकत चमकत असलेली विमानामधून कैकईला दिसले. देखोनी या लंका भवन पारण झाले कैकेयी नयन, म्हणे धन्य धन्य दशानन नांदनुक येठाई. आणि ती असणारी लंका बघितली. कैकईनं बघितल्यानंतर ना डोळ्याचं पारणच फिटलं. एवढी सुंदर शोभिवंत लंका होती, सोन्याची होती, संपूर्ण चमकत होती. आणि अशी असणारी लंका नगरी पाहिल्यानंतर ना कैकईला आनंद वाटला. प्रसन्न करोडी उमापती श्री पूजिला कैलासपती, धन्य धन्य रावणाची भक्ती उपमात्री जगती असेना. आणि हे असणारी रावणाची लंका, ह्या राजा रावणानं आपली शिरा महादेवाला अर्पण करून, अंगामधल्या शिरांच्या ताऱ्याचा विना करून, भजन करून, मंत्र म्हणून महादेवाला आवडलेलं होतं, महादेवाला भक्ती प्रेमामध्ये गुंतवलेलं होतं. असा असणारा रावण आहे. आणि रावण या लंकेचा राजा होता, या ठिकाणी नांदलेला होता, राहिलेला होता, असं कैकई बोलतात. धन्य पौलस्तीचे तप, धन्य पौलस्तीचा जप, धन्य पौलस्तीचा प्रताप, बंदी सुरवर जयाचे. आणि त्या असणाऱ्या रावणाचं तप धन्य आहे. धन्य असणाऱ्या त्या पौलस्ती ऋषींचा, राजा रावणाचं सामर्थ्य जप आहे. धन्य असणाऱ्या राजा रावणाचा प्रताप आहे, ज्या प्रतापावरती 33 कोटी देव लोक आपल्या आज्ञेमध्ये ठेवता आले. एवढा प्रतापी रावण या ठिकाणी लंकेमध्ये राहिला, असं कैकई बोलतात. धन्य रावणाची संपत्ती, धन्य रावणाची संतती, जेणे समरांगणी शजीपती, जिंतोनी कामारा पै केला. धन्य रावणाची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचं मोजमाप सुद्धा करता येत नव्हता. अशा प्रकारची त्रैलोक्याची संपत्ती इंद्रजिते मिळविली होती. सुलोचनाच्या आख्यानामधले बोलणे येते, एवढी संपत्ती जमा केली होती ती सुलोचना दमली दान देऊन देऊन, तरी अनुप्रमाण सुद्धा ढळलं नाही, संपलं नाही. एवढ्या संपत्तीचा रावण राजा होता. धन मान सगळं असणारा ऐश्वर्य त्याच्यापाशी होतं. आणि ज्या राजा रावणानं, ज्या इंद्रजितानं इंद्रदेवाला जिंकलेला आहे आणि सगळे देवलोक कामाला ठेवले, त्या रावणाच्या संपत्तीचं वर्णन करता येत नाही. धन्य तो रावण होता, असं कैकई बोलते. ऐसे आश्चर्य करी श्रीमा राम माता, सौज्ञेने पाठविले दूता, माता जाणविली लंकानाथा, दशरथ वनिता आलीसे. आणि अशी लंका डोळ्यानं पाहत असताना आश्चर्य करत होती. रामचंद्रांनी काही प्रधान सोबतीला दिलेले होते. कैकईनं खुणावलं डोळ्यानं. जा म्हणले इथल्या राजाला सांगा, तर ती राजमाता होती. त्याच्यामुळे लगेच तो प्रधान गेला बिभीषणापाशी. लंकेचा राजा बिभीषण आहे. बिभीषणाला नमस्कार केला, सांगितलं महाराज तुमच्या भेटीसाठी दशरथाची श्रेष्ठ, दशरथाची आवडती आणि सर्वात कनिष्ठ पत्नी होती. सुंदरपणाचा अभिमानमणी, सुंदर असल्यामुळे दशरथ राजाने तिच्या बरोबर लग्न केलेलं होतं. ती दशरथाची पत्नी, रामचंद्राची आई, भरत शत्रुघ्नाची आई तुमच्या भेटीसाठी आली, असा निरोप मंत्रिमंडळाने दिला. गृहलता संज्ञेने सेवक प्रवेशले जेथे लंका नायक, भोवते राक्षसांचे कटक, रत्नसिंहासनी विभीषण. तिनं फक्त डोळ्यानंच खुणवलं. आपल्या सेवकांना जावा म्हणले, बिभीषणाला जाणवा सांगा. लगेच तिच्या आज्ञेनुसार निघाले. अनेक असणारे प्रधान निघाले. जिथं राक्षसांचा राजा बिभीषणजी बसलेला होता राजसिंहासनावरती,
रत्नाचं सिंहासन होतं, त्याच्यावरती बिभीषण बसला. ह्या दूतांनी कसा बघितला? दूती बिभीषण कैसा देखिला, जैसा शशी गगनी मिरवला, की उत्तान चरणाचा तांदूला, आढळपदी शोभत असे. आणि त्या असणाऱ्या दूतांनी बिभीषणाला बघितलं. कसं बघितलं? जसं आकाशामध्ये त्या ठिकाणी चंद्र असावा, नक्षत्रासहित चंद्र शोभिवंत दिसावा, किंवा ते असणारे ध्रुव तारा दिसतो. ध्रुव बाळाला आढळ पद दिलेला आहे, आणि तो असणारा ध्रुव आपल्या तारांगणात समवेत दिसावा, त्या पद्धतीने अनेक राक्षसांमध्ये राजा बिभीषण शोभिवंत दिसू लागला. की पातळी या वसंत वनश्री माझी विराजत, श्रीरामाचा शरणागत सिंहासनी शोभत असे. किंवा वसंत ऋतू आल्यानंतर ना सगळ्या वनाला त्या ठिकाणी नवी पालवी फुटली जाते. वसंत ऋतूमध्ये सगळे झाडांना नवीन त्या ठिकाणी असणारी फळं फुलं बहर येतो वसंतामध्ये. तशा पद्धतीने रामचंद्राचा शरणागत बिभीषण राजगादीवरती बसलेले दूतांनी पाहिले. की गगनामध्ये दिन करू, की कुळाचळांमध्ये मेरू, की पक्षी माझी खगेश्वरू, तैसा लंकेश्वरू राजसांमध्ये. किंवा आकाशामध्ये सूर्य असावा. सगळ्या पर्वतामध्ये उंच आणि श्रेष्ठ पर्वत मेरू आणि मांदार आहेत, तर त्या पर्वतामध्ये मेरू पर्वत असावा. पक्ष्यांचा राजा गरुड आहे, सगळ्या पक्षामध्ये ताकदवान श्रेष्ठ गरुड आहे, त्या पक्षामध्ये गरुड असावा. तसं राक्षसामध्ये बिभीषणाला पाहिलं. की तारगणा माझी दुरू, अब्दिजा माझी क्षीरसागरू, की दैत्य माझी कश्यप कुमारू, तैसा नैऋत्येश्वरू तया माझी. किंवा त्या ठिकाणी सगळे तारांगण आहेत, त्या तारांगणामध्ये ध्रुव तारा श्रेष्ठ असतो. कुणाला नाही बसते की अजून पुढे 2 अध्याय 150 नाही काय ध्रुव तारा आपल्याला दिसतो बघा कधी कधी चमकत असताना. मग ती एवढं एकच तारा कस काय दिसते? असंख्य तारा नक्षत्र आकाशामध्ये आहेत. जसं अनेक तारामध्ये ध्रुव तारा दिसावा. किंवा पाणी आहे, अनेक समुद्र आहेत, 7 समुद्र सांगितले गेले. त्या सगळ्या समुद्रामध्ये क्षीरसागर दुधाचा समुद्र जसा शोभिवंत दिसावा, तशा पद्धतीने राक्षसामध्ये बिभीषणजी दिसत होते. ऐसा बिभीषण धर्ममूर्ती, दूती देखोनी प्रणिपात भुजंती, कर जोडणी आदर स्तुती, करीती झाला मुख कमळे. आणि अशा प्रकारे धर्ममूर्ती, धर्माची मूर्ती बिभीषणजी होते. राजगादीवरती पाहिले गेले दूतांनी हात जोडले, वाकून बिभीषणजीला नमस्कार केला आणि मुखानं बिभीषणाची स्तुती केली. काय निरोप सांगतात? म्हणे राजाधिराजा लंकापती, अतिश्रेष्ठ धर्ममूर्ती, कैकेयीने पाठविले तुम्हा प्रती आशीर्वाद देवणी. आणि ती दूत बिभीषणजीला म्हणू लागली, राजधिराज धर्ममूर्ती तुम्ही आहात आणि आम्ही अयोध्येवरून आलेलो आहोत. कैकेयीने आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे कैकेयी मातेने तुम्हाला, आणि आशीर्वाद देऊन तुमच्या भेटीसाठी आम्हाला पाठवले, असं ते दूत बिभीषणजीला बोलतात. कैकेयी म्हणाला आहे कोण स्थळी, तरी प्रधान सहित नगराचे पाळी, तेने पाठविले तुम्हा जवळी, बोलवावया तुम्हा ते. आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, कैकेयी कुठं आहे? तर नगरामध्ये जी काही दरवाजा आहे, आतमध्ये शिरताना मुख्य दरवाजा असतो, त्या दरवाजामध्ये नगरामध्ये कैकेयी आहे. सगळे अनेक प्रधान मंडळी तिच्या सोबत आहेत आणि ती आलेली आहे लंकेमध्ये. ही बातमी तुम्हाला कळण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, असं दूत सांगू लागले. दूतमुखीचे कोणी वचन, बिभीषणाचे उल्हासे मन, सेनासेवक राक्षस जन, कैकेयी भेटी निघाला. आणि लगेच दूताच्या मुखामधून ऐकलं, बिभीषणाला आनंद वाटला. रामचंद्राची आई आहे म्हणून अतिशय उत्साहानं आनंदानं आपल्या अनेक प्रधान मंडळी जे काही बुद्धिवंत होते ते सोबतीला घेतले आणि कैकेयीच्या दर्शनाला बिभीषणजी निघाले. सहपरिवारे शरणागत, भरत मातेच्या भेटी उल्हासत, चालीला जैसा आनंद भरित, चकोर चंद्राची प्रीती. आणि एक परिवार सोबतीला घेतलेला आहे आणि शरणागत असणारे बिभीषणजी मनामध्ये उल्हास आहे, आनंद आहे. कैकेयीच्या दर्शनासाठी भेटीसाठी चाललेले आहेत. केवढी प्रीती बिभीषणाच्या मनामध्ये कैकेयी बद्दल आहे, जेवढी चकोराला चंद्राची आवड असते किंवा चकोर चंद्राची
वाट ज्या आतुरतेनं पाहतो तेवढीच आतुरता कैकेयीला भेटण्यासाठी बिभीषणाकडे होते. ऐसी परी बिभीषणा श्रीराम मातेचा भेटन करुणी साष्टांग नमन आनंद पूर्ण निवाला. आणि अशा प्रकारे असणारे बिभीषणजी आले, कैकेयी मातेला नमस्कार केला, त्यांचं दर्शन घेतले, साष्टांग नमस्कार केला आणि त्यांना भेटल्यानंतर बिभीषणजीच्या अंतःकरणामध्ये आनंद वाटला. बिभीषणा जोडल्या करी कैकेयीचा प्रणिपात करी म्हणे स्वामीनी मज दिनावरी एवढी कृपा थोर केली. आणि बिभीषण गेले, दंडवत घातला, कैकेयींना हात जोडले, नमस्कार केला आणि बिभीषणजी म्हणताय आमचं भाग्य थोर आहे, धन्य मी आपुले मानिन संचित. आमचं असणारं पूर्व पुण्य फळाला जी तुम्ही आज आमच्या नगरीमध्ये गावामध्ये आलात, म्हणून बिभीषणजीला आनंद वाटून कैकेयीची स्तुती करू लागले. आता चलावे मंदिरा मज दिनावरी कृपा करा अशी प्रार्थने नृप सुंदरा परिवारेसी गृहा नेली. आणि बिभीषणजीने सांगितलं आता इथपर्यंत गावामध्ये आलात, अजून आमच्यावरती कृपा करा आणि आमच्या घरला चला, कारण आलेले आहे तुम्ही साक्षात रामचंद्राच्या मातुश्री आहात, तुमचे चरण आमच्या घराला लागावं म्हणून चला. बिभीषणजीनं अतिशय विनंतीनं मान सन्मानानं कैकेयीला आपल्या घराकडे आणलं. दीर्घ उपचार करुणी पूजिली ते भरत जननी समस्ते भोजन सारणी वेळे दिले सकल पूर्व. आणि कैकेयीचे सगळे असणारे उपचार म्हणजे तिला जे जे पाहिजे ती सगळी सेवा बिभीषणजीने केली. शेवटी कैकेयीची पूजा केली, जेवणाला उत्तम अशा प्रकारचे पदार्थ बनवलेले होते. जेवण झालं त्यांना पानाचे विडे दिले, अशा प्रकारे सांगू लागले. कैकेयीचा देवणी दिव्यांबरे मग प्रार्थिली मधुरोत्तरे म्हणे माते कोण कार्यार्थ श्री रघुवीरे तुम येथे पाठविले. आणि कैकेयीला दिव्य अशा प्रकारचे अलंकार दिले आणि मग बिभीषणाने विचारलं, ह्याला पाहुणचार म्हणायचं असतं. आपण दरवाजात हायतवर म्हणतो कस काय आला, काय काम काढलं आमच्याकडे. बिभीषणजीने आधी घरामध्ये नेलं, जेवण दिलं, पूजा केली, मान सन्मान केला, वस्त्र अलंकार साडी वगैरे सगळं दिल्यावर बसवल्यावर पुन्हा विचारलं मग कस काय येणे केलं आमच्या गावाकडे, काय निमित्तानं आला, रामचंद्राने काय कार्य योजून तुम्हाला पाठवलं सांगा. की निमित्त आगमन ते मज प्रती कृपा करून विदित करावे स्वामिनीने शरणागत म्हणून. आणि आई साहेब कशा काय निमित्त धरून तुम्ही इथं आलात, आता काय जवळ आहे का ती अयोध्या कुठं लंका कुठं, हा मग एवढ्या लांब येण्याचं प्रयोजन काय आहे, कसं काय इथं आलात, काय मनामध्ये कारण आहे. मी जसा रामाचा शरणागत आहे तसा तुमचा सुद्धा शरणागत आहे, माझ्यावरती कृपा करा आणि तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे ते सांगा असं बिभीषणजी बोलतात. ऐकोनी बिभीषणाची विनंती कैकेयी बोले तया प्रती म्हणे समस्त लंका पहावयार्थी येते राजेंद्रा. बिभीषणाची नम्र विनंती ऐकल्यानंतर कैकेयी सांगितलं बिभीषणजी मला कोणी पाठवलं नाही, वाटलं मला तुमची लंका बघावी म्हणून मी आले, स्वतःच्या इच्छेने आलेले होते, लंका तुमची सगळी दृष्टीनं पाहावी म्हणून या अर्थाने मी इथं आलेला आहे असं कैकेयी सांगतात. मारुनी रावणा कुंभकर्ण लंका तुझं दिदली ताना ऐसा कोणी उत्कंठित मन पाहावया आले लंकेते. आणि कैकेयीने सांगितलं बिभीषणजी काही सुद्धा नियोजन नव्हतं, उगाच सहज तिथं आता म्हातारपणामध्ये बसून बोर व्हायला लागलं होतं, फिरून यावं म्हणून विमानामध्ये बसले आणि आले. ऐकलं होतं पाठीमागं रामचंद्राने रावणाला मारलेला आहे, सगळ्या राक्षसांना मारलं, बिभीषणाला लंका दान केली, ही फक्त ऐकलंय आणि कानात आणि डोळ्यात 4 बोटाचा फरक असतो म्हणतात. मग ती एकदा डोळ्यानं बघावी आणि ही लंका बघण्याच्या आतुरतेनं मी इथं आले कैकेयी सांगतात. कैकेयीची ऐकवणी वचनावळी बिभीषण सांगे प्रधानांजवळी भरत माते ते लंका समोळी दाखवा सकळ भवनाधिक. आणि कैकेयीचं बोलणं ऐकल्याबरोबर बिभीषणानं लगेच प्रधान बोलवलं आणि त्या प्रधानाला सांगितलं ही रामचंद्राची आई आहे म्हणे, आम्हाला सुद्धा आई सारखीच आहे, त्यामुळे हिला घेऊन जावा
आणि त्यांना जे जे पाहायचंय लंकेमधलं जे जे ठिकाण बघायचंय ते सगळं एक 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 नावासहित दाखवा असं प्रधानाला विभीषणजी सांगतात. निकुंभला सुवेळा पडलंका त्रिकुटादी करुणी दावा लंका जेथे मारिले रावणारी सैनिका ती स्थळे दावावी. विभीषणजी सांगू लागले इंद्रजिताना जिथं यज्ञ केला ती निकुंभळेचं ठिकाण दाखवा. पुन्हा सुवेळा ज्या ठिक पर्वतावरती रामचंद्र राहिले होते तो सुवेळा पर्वत दाखवा. पडलंका सुद्धा आहे आपल्या शेजारीच आहे त्या पडलंकेला सुद्धा दाखवा. सगळे असणारी लंकेमधली नगर किंवा जिथं रामचंद्र आणि रावणाचं युद्ध झालं अनेक राक्षस रावणासहित ज्या ठिकाणी मारली ती सम्रांगण सुवेळा पर्वत कैकेयीला दाखवा. समस्त प्रधानांची भवने आणि निद्रा केली कुंभकर्णे ती स्थळे आणि नाना उपवने अशोकवने दाखवावी. सगळ्या प्रधानाची असणारी भवन दाखवा. भवन म्हणजे घर. सगळ्या प्रधानाची घर नाव सहित दाखवा. ही इंद्रजिताचं होतं, ही शुकसारणाचं होतं, हे रावणाचं पोरग आतिकायाचं होतं, पुन्हा आकंपन प्रहस्त वसरष्ट ही सगळे नाव घेऊन त्यांना दाखवा. यांचंही घर होतं. अशा पद्धतीने मग कुंभकर्णाचं सुद्धा दाखवा. जिथं कुंभकर्ण त्या कुंभकर्णाला झोपायला सेपरेट घर होतं आणि ते असणारं निद्रा ठिकाण सुद्धा दाखवा असं विभीषणजी सांगतात. विभीषण आज्ञावंदनी श्री बैसे विमानी जिता पुत्र लवणारी लंकाची स्थळे पाहावया ते अवसरी निगती झाली ते काळी. आणि लगेच असणाऱ्या विभीषणाची आज्ञा सेवकांनी शिरसावंद्य मांडली ऐकली आणि लगेच पुन्हा असणाऱ्या कैकेयी मातेला विमानामध्ये बसवलं आणि प्रधान विभीषणाचेही प्रधान बसले आणि सगळी लंका विभीषणाच्या सांगण्यावरनं दाखवू लागले. प्रधान म्हणती राजमाते पडलंका पाहे जाण निरुते प्रथम क्रमच्या हनुमंते हे स्थळी मारिली. प्रधानाने सांगितलं ऐका आई साहेब कैकेयी माता ऐका ही पडलंका आहे. आता इथूनच सुरुवात करतो. हनुमंताने बी सुरुवात तिथूनच केली होती. या पडलंकेमध्ये राजा रावणाची बहीण क्रौंचा ही इथं राज्य करत होती. हनुमंतानं त्या क्रौंचेला मारलं, सगळ्या राक्षसीने मारलं. ही ते ठिकाण आहे असं प्रधान सांगतात. ते तोनी प्रवेशाला लंकापुरी वळंगला गृहावरी ते हे राजभवन निर्धारी राघवारी वसे. आणि त्या पडलंकेमधून पुन्हा विमान लंकेमध्ये आल्यानंतर लंकेमध्ये जी काही घरं होती ती असणारी सगळी घरं पाहिली. ज्या ठिकाणी राजा रावण राहत होता ते असणारे राजभवन प्रधानांनी कैकेयीला दाखवला. हे रावणाचे होमस्थान तेथे करीत होता शयन हे सभास्थळ हे सिंहासन विराजमान येत राक्षसी. आणि राजभवनावरती विमान आल्यानंतर सांगू लागले इथं राजा रावण यज्ञ करत होता म्हणून रावणाचं होमस्थान आहे. इथं रावण झोपत होता म्हणून हे रावणाचं शयनगृह आहे. हे रावणाचं सिंहासन आहे. ही रावणाची सभेचं ठिकाण आहे आणि इथंच असणारी सगळी राक्षस एकत्र सभा होत होती असं प्रधान सांगतात. ही प्रस्तादी प्रधानांची मंदिरे येथे नाना जोशी भट व्यवहारे ही अग्निहोत्र्यांची होमस्थळे अपारे हे हाट बाजार लंकेचे. आणि ही सगळी असणारी प्रहस्त प्रधानांची मंदिर आहेत. इथं अनेक प्रकारचे व्यापारी राहत होते, भट होते, नाना प्रकारचे असणारे व्यवहार करणारे लोक राहत होते. हे असणारे यज्ञाचं ठिकाण आहे. इथं अनेक प्रकारचे यज्ञ राक्षस करत होती. ही लंकेमधला बाजार गल्ली आहे. हे अनेक वाणी गल्ली आहे, सुतार गल्ली आहे, अनेक प्रकारच्या गल्ली आहेत, बाजारपेठ आहे असं प्रधान कैकेयीला दाखवतात. दाखविली शक्रचिताची पुरी जेथे होम करिता होता सुरारी सौमित्रे साधुनी रणचत्वरी मारिला पशुसारिखा. आणि जे असणारे इंद्रजिताची नगर जिथं निकुंभ जिथं इंद्रजित यज्ञ करत होता ते यज्ञाचं ठिकाण दाखवलं. लक्ष्मण ते असणाऱ्या यज्ञापाशी गेला, त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि पशु मारावं तसं इंद्रजिताला लक्ष्मणानं मारलेलं होतं. त्या इंद्रजिताचं घर सुद्धा प्रधानांनी दाखवलं. तेथोनी पुढे चालिले विमान देखिले सुवेळेचे वन कैकेयी म्हणे शिखर मनोरमन याचे नाम काय असे. आणि तिथून विमान पुढे निघालं. सुवेळा पर्वताच्या वरती आलं. त्याचे असणारी शिखर उंच दिसत होती. त्या सुवेळा पर्वतावरती वन शोभिवंत होतं. कैकेयीने विचारलं प्रधानांना ही या ठिकाणाला काय म्हणतात, म्हणजे हे कोणतं ठिकाण आहे सांगा. प्रधान म्हणती राजमाते
वानरा सहित श्रीराम येथे रावणे राक्षसाचे निर्दळीले समरांगणी. प्रधानांनी सांगितलं आई काय आई साहेब कैकेयी माता ही असणारे सुवेळा पर्वत आहे. सगळ्या वानरा सहित रामचंद्र इथं राहिलेले होते आणि इथंच सगळ्या राक्षसांना मारलेलं होतं. राक्षस सैन्याचा विध्वंस राम लक्ष्मण वानर सैन्याने इथूनच केला. हे त्रिकुळ हे असणारी सुवेळ आहे असं सांगतात. पहिला रुद्रकूट पर्वत येथून उडाला वायुसुत लंका जाळणी अशोकवनात पादप उपडवणी पै गेला. आणि हे असणारा रुद्रकूट पर्वत आहे त्रिकुट आहे. आणि हनुमंताची शिपटी ज्यावेळेस राजा रावणानं जाळली सभेमधून हनुमान उडाले आणि ह्या पर्वतावरती येऊन बसलेले होते आणि ह्या पर्वतापासून लंका जाळायला सुरुवात केलेली होती. अनेक झाड उपटून त्या लंकेमध्ये टाकून त्या घरांचा विध्वंस केलेला होता. हे ते ठिकाण आहे असं सांगतात. ऐशी पावनी स्थळांतरे मागुती प्रवेशाली लंकापुर तव देखिले मंदिर कुंभकर्ण विराचे. आणि अशा प्रकारे दादांनी आठवण करून दिली म्हणून सांगतो. परत एकदा लक्षात असावं तिच्या बरोबर मंथरा बी होती आणि मंथरेला सुद्धा ही सगळी ठिकाणं दाखवत होती. करवली होती ना लग्नामध्ये आलेली होती आनंद दिलेली होती ती मंथरा. आणि ती मंथरा सुद्धा कैकेयीच्या सोबतीला होती आणि ती मंथरा सुद्धा बघत होती पण मंथरा बोलत नव्हती डोक्यात ठेवत होती. योग्य टायमाला राईट कार्यक्रम करायचा तिच्या डोक्यामध्ये होतं. हे अख्खं रामायण घडलं ते तिनं घडवून आणलेलं आहे. आता इथून सुद्धा ही लंका बघून जायचं कोणाला काही बोलायचं नाही आणि तिथे गेले की आपापल्या बुद्धीनं करायचं. ही मंथरेच्या डोक्यात होतं. ती मंथरा सोबतीला होती. अनेक प्रकारचे असणारी ठिकाणं दाखवू लागली. मग अनेक पुन्हा त्या ठिकाणी अनेक स्थळं पाहिली गेली. पुन्हा लंकेमध्ये आल्यानंतर ना जे कुंभकर्ण महावीर होता त्या कुंभकर्णाचं घर कैकेयीनं पाहिलं. प्रधान म्हणती राजबाळे येथे शयन केले कुंभकर्ण विशाळे हे तयाचे अंतपुर स्त्रिया बाळे ए भवनी वसती माते. आणि त्यावेळेस प्रधानांनी सांगितलं ही कुंभकर्णाचं घर आहे. इथं कुंभकर्ण राहत होता आणि कुंभकर्ण मेलाय पण त्याच्या असणारी बायका लेकरं अजून सुद्धा आहेत इथं नांदतात. असं कैकेयीनं ऐकल्यावर जावं म्हणले आता त्याच्या बायका पोरांच्या भेटीला जावं असा विचार कैकेयीनं केला. बघते दशरथ सुंदरी प्रवेशली कुंभकर्ण मंदरी तव येत्या कुंभकर्णाची अंतुरी कैकेयी दर्शना पै आली. आणि मग लगेच दशरथ राजांची आवडती पत्नी असणारी कैकेयी विचार केला म्हणले कुंभकर्णाच्या बायकोला भेटावं. म्हणून कुंभकर्णाच्या घरामध्ये गेल्यानंतर कुंभकर्णाची पत्नी आणि कैकेयी मातेला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट घेऊन बाहेर आल्या. भेटोनिया कैकेयी ते अति सन्मानिले आदरे बहुते भरत माता म्हणे वज्र सारते कैसा काळ प्रवर्तला. आणि त्या असणाऱ्या वज्र सारेला भेटले. कैकेयी भेटल्यानंतर आतमध्ये घरामध्ये गेली. पूजा मान सन्मान कैकेयीचा केला आणि कैकेयीने विचारलं तुमच्या नवऱ्याला मारलं रामचंद्राने. ऐकलं म्हणजे दुःख झालं पण आता काय करायचं. मग आता कसं म्हणजे कसा तुम्ही पतीशिवाय काळक्रमणा केली इतके दिवस तुम्ही कसं राहिला सांगा असं कैकेयी विचारतात. विपरीता समय पातला ते जंबुकी सिंह साधिला विपिली की बिगवणी वेढीला कद्रू तनय. आणि त्यावेळेस कैकेयी सांगू लागली काय असणारा समय आहे काळ आहे सांगता येत नाही म्हणजे. कुंभकर्ण सिंहासारखा होता आणि त्या असणाऱ्या कुंभकर्णाला रामाने मारलं गेलं. समय आहे वेळ कसा येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं किंवा एखाद्या असणाऱ्या मुंगीनं पर्वताला वेढा टाकावा किंवा गरुडाला त्या ठिकाणी मुंगीनं आडवावं तशा पद्धतीने त्या असणाऱ्या रामानं मारलं म्हणले. तुमच्या धिप्पाड ताकदवान असणाऱ्या पतीला कुंभकर्णाला असं काही बोलतात. तैसे झाले लंकेत श्रीराम वेणीला तुझा कांत वदिला तुझा कांत इतकी असा मूळ शरणागत राक्षसांत त्याचेणी. आणि कैकेयीनं मूळ मुद्द्याला हात घातले म्हणले आपण इथं कशासाठी आलोय तेच बोलून टाकावं. म्हणले ऐक म्हणले वज्र सारे तुमच्या लक्षामध्ये येतोय का तुमचे सगळे असणारे नवरा मेला सगळे राक्षस मेरले. रामचंद्राने कुंभकर्णाला मारलं आधी नाक कान कापून
शिरकमळ जाणं छेदिले ही ओवी पण सांगितली होती. आधी नाक कान कापून विटंबना करून त्याला मारलं होतं. पण वज्र सारे तुझ्या लक्षामध्ये येते काही सगळं कशामुळे झाले. ही जी बिभीषण आहे ना, बिभीषण ती रामाला शरण आलेला होता आणि त्याच्यामुळे सगळ्या कुळाचा नाश झालाय. जरा लक्षात घे असं काही काही बोलते. श्रीरामा भेदोनी बिभीषण मारविले राक्षस दारुण बंधुपुत्र सहित दशानन सम्रांगणी पाडिला. ऐक म्हणले हे असणारा बिभीषण आहे. मूळ तुमच्या सगळ्या कुळ घाताला तुझा नवरा मेला, सगळी राक्षस मेली, रावण सुद्धा कुळासहित मेला. ह्या सगळ्या गोष्टीला कारण म्हणजे बिभीषण एकटा होता. आणि तो बिभीषण रामचंद्राला शरण गेला आणि शरण गेल्यामुळं राजा रावणाला कुळासहित भावासहित प्रधानासहित मारलं असं काही काही सांगू लागले. आपण झाला राज्याधिकारी निराक्षस केली पुरी तव बोलता देव सरी अष्टदश वर्षी कुमार आला. आणि अशा प्रकारे त्या बिभीषणानं सगळ्या राक्षसाचा नाश करवलाय. रामचंद्राला शरण गेला आणि आपण स्वतः राजा झालाय, राजगादी त्यानं सांभाळले असं काही काही सांगत असताना कुंभकर्णाचा मुलगा 88 वर्षाचा त्या ठिकाणी त्यापाशी आला. एवढं संवाद होत असताना कुंभकर्णाचं पोरग तिथं आलं. श्री गणेशाय मा श्री प्रभू रामचंद्राय मा तयासी देखोनी कैकई वज्र सारेसी कुसे पायी हा कुमर कोणाचा ये समय अति सुंदर दिसताय. आणि कैकईच आणि वज्र सारेचा संवाद होत असताना तेवढ्या वेळामध्ये कुंभकर्णाचा मुलगा तिथं आला. आल्यानंतर ना लगेच कैकईनं वज्र सारेला विचारलं. म्हणले एवढं तरुण सुंदर देखना मुलगा कुणाचा आहे. म्हणले याचा असणारी जन्मकथा काय कशी आहे सांगा. रूपठाणे अति सुंदर गुण पराक्रमी दिसे पंचानन याची जननी जनक कोण मज प्रति संपूर्ण सांगावे. आणि कैकईने विचारलं वज्र सारेला ही मुलगा रूपानं सुंदर आहे, ठाण अतिशय सुंदर आहे, गुणानं चांगला आहे, पराक्रम जर बघितला गेला तर सिंहाचा पराक्रम असावा असा याचा पराक्रम दिसतोय. मग याचे आई वडील कोण आहेत, कुणाचा मुलगा आहे सांगा. कोणी कैकनीच्या वचनासी वज्र सारा सांगे सर्व तंतासी सांगो आदरिले परियेसी सावकाशी अवतारीजे. कैकईचं बोलणं ऐकल्यानंतर ना वज्र सारेने सगळा वृत्तांत त्या मुलाचा सांगू लागल्या. वज्र सारा म्हणे कैकी माते एक याची का कथनाते मूळ का सूर नामे याते प्रसिद्ध वर सर्वाते विदित असे. आणि वज्र सारेने सांगितलं आई काय म्हणले कैकई माता हे जी मुलगा आहे ना आता आलेला याचं नाव मुळकासूर आहे. आणि हे असणारा मुळकासूर प्रसिद्ध नाव आहे याला सगळ्यांना लंकेमध्ये माहिती आहे मुळकासूर आहे असं या ठिकाणी वज्रसारा सांगतात. पिते याते मुळी लागला म्हणून या त्याचा त्याग केला परी बाहेर वाढीनला ये राखोराची ये घरी. आणि ही असणारा पित्याच्या मुळी लागलेला होता. म्हणजे हे कसं झालं होतं मुळकासूर नाव का लागला हे आमच्या मुळावर जन्माला. जेव्हा रणांगणामध्ये कुंभकर्ण मिळाला तेव्हा याचा जन्म झालेला आहे. म्हणजे ही जन्माला बरोबर बातमी आला म्हणून हे आमच्या मुळावर लागला म्हणून हे जरा मुळकासूर. आणि आम्ही त्याला सांभाळलं बी नाही तसंच हाकलून दिलं. लहानपणीच घराच्या बाहेर सोडून आलो पण दुसऱ्याच्या घरी वाढला एवढा धिप्पाड झालेला आहे असं वज्रसारा सांगतात. महिला कोणी पितयाते मरण झाले राघव असते क्षय झाला सर्व राज्याते रावणाधिका हे करोनी. म्हणून ऐका काही माता ही जन्मल्यापासून आम्हाला मूळ लागलं. जन्मल्या ह्याचा बाप मिळाला, सगळ्या लंकेचा विध्वंस झाला, सगळं राक्षस कुळच संपलं ही जन्मल्या बरोबर. म्हणून याचं नाव मुळकासूर ठेवलं गेलं. ह्याला सांभाळलं सुद्धा नाही आम्ही. आमच्या सगळ्या वंशाचा क्षय झाला ही जन्माला बरोबर म्हणून ह्याला आम्ही जन्माला की लगेच सोडून दिलं होतं असं वज्रसारा सांगते. मूळ नक्षत्रे शांती केली राक्षस सेना निर्गाळीली रावणाची कुळवल्ली आवळली रागवग्नीने. आणि मूळ नक्षत्र ही मुळावर जन्मलेला होता आमच्या वंशाच्या. ही ज्यावेळेस जन्माला त्यावेळेस सगळे असणारी राक्षस सेना निर्दळून टाकली. रामचंद्राने सगळं रावणाची कुळवल्ली कुळाचं झाडचं सगळं तुडून टाकलं. त्याच्यामुळं
रामचंद्राच्या क्रोधानं आगणीनं सगळं रावणाचा वंश संपवला, त्याला कारण ही होतं असं सांगतात. इतुकिया सरी कारण हा मूळकासूर हा जाणीचे माझा कुमार याचे देखता तप्त शरीर होत आहे साजनी. काय सांगायचं, ह्याचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही मला. ह्याचं तोंड जरी बघितलं ना तरी माझं सगळं असणारा अंगाला तप्त एवढा राग मला येतोय, कारण जन्मल्यापासून सगळं आमच्या घराचं वाटोळच झालेलं आहे. म्हणून ह्याला आम्ही सोडून दिला होता, पण कस काय आता आलाय काय माहिती. ही जी दिसतंय ना आता एवढं तुला, हे माझंच पोरग आहे, म्हणजे आमच्या मुळावर जन्मलेलं होतं असं काही काहीला वज्रसारा सांगते. वंशा झाली सर्व शांती मूळ नक्षत्रासी येसी गती हे होणार अनादि निश्चिती भविष्य वाल्मिकी बदला असे. आणि सगळ्या वंशाची शांती झाली, समाप्ती झाली, आणि मूळ नक्षत्रावरती हे जन्मलेलं होतं. हे जन्मल्यामुळं सगळं त्या ठिकाणी वंश बुडाला. त्याच्यामुळं आता असू द्या, कोणाला दोष देत बसायचंय. जे व्हायचंय ते घडून गेलेलं आहे, जे आता व्हायचंय ते होणार आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, काही कोणाला दोष देण्यामध्ये काही उपयोग नाही. झालंय जेवढं व्हायचंय तेवढं सगळं घडून गेलेलं आहे असं वज्रसारा सांगतात. भरत माता म्हणे कुंभकर्ण प्रिय यासी तपा पाठवावे सये तप केली फळ प्राप्त होय लंकेची या राज्याचे. आणि त्यावेळेस काही काही ना युक्ती सांगितली, तुम्हाला ही नकोय ना पोरगा, बरी सगळं राज्य कोणाचं होतं, रावणाचं होतं. मग काय करा, ह्याला तपाला पाठवा, तप करायला लावा, महादेवाला नाहीतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करायला लावा, त्याच्याकडून वरदान मिळेल. वरदान मिळाल्यावर पुन्हा विभीषणाला मारायला काय वेळ लागते, वरदान मिळाल्यावर पुन्हा मग हे असणारा लंकेचं राज्य हे जे ह्याला प्राप्त होईल, अशी युक्ती बुद्धी अयोध्येवर येऊन काही काहीला सांगितली. प्रसन्न केली या कैलासपती लंका राज्य ऐश्वर संपत्ती विभीषणाची या प्रती देले निश्चिती साजनी. आणि ऐक वज्रसारे, तुला सांगते म्हणले, तुला लक्षामध्ये येत नाही संसार कसा करावा लागतोय, जीवन जगत असताना कसं जगायचं तुला कळत नाही. त्या माझ्याकडे अनेक बुद्धी आहेत, त्या आम्ही तीच करत आलोय म्हणले आयुष्यभर. ऐक म्हणले, तुला सांगते, ही जी मूळकासूर आहे ना, ह्याला पाठव तपाला, तपश्चर्याला, आणि तपश्चर्या गेल्यावर महादेवाला प्रसन्न करील, महादेवाकडून वरदान मिळेल. आणि एकदा महादेवाचं वरदान मिळालं की लंकेचं सर्व ऐश्वर्य हे ह्याला प्राप्त होईल असं काही काही सांगतात. नाही तरी संतोषिनी विश्वनाथ सामर्थ्य देईल अद्भुत आपले बळे लंका प्राप्त होईल निश्चिती साजनी. म्हणून नाही तर समजा जर यानं महादेवाची तपश्चर्या केली तर महादेव ह्याला बळ देतील, बळ ताकद, आणि त्या ताकदीच्या बळावरती विभीषणाकडून हिसकावून ही राज्य घेईल. कारण आपल्या बापाचं पितृ आजोबाचं राज्य आहे, आपल्या असणाऱ्या ह्याला कशाला प्राप्त करून द्यायचं विभीषण. म्हणून ती विभीषणाकडून हिरावून घेईल आणि लंकेचा राजा होईल असं काही काही बुद्धी सांगू लागले. संवादोनी काही निघाली विभीषणा मंदिरा पायी विभीषण भेटोनी ते समयी अति आदरे पूजिली. आणि अशा प्रकारे काही काही ना वज्रसारेला सांगितलं, तिच्या असणाऱ्या बुद्धीची ज्योत प्रज्वलित केली. तिला सांगितलं नियोजन कसं करायचं, मी सांगितलं तसं कर तर तुला लंकेचं प्राप्त, तुझ्या मुलाला तुम्हाला सगळ्याला प्राप्त होईल. सांगितलं, लगेच विभीषणाच्या घरी आली, विभीषणाला नमस्कार केला, विभीषणाने तिची पूजा केली आणि अयोध्येला पाठवलं. पोजोनिया श्रीराम माते समर्पिली नाना वस्त्रे कैकई म्हणे विभीषणा ते अशोकवन पाहू पा. महत्वाचं ठिकाण बघायचं राहिलं होतं, म्हणून त्यावेळेस कैकेयीची पूजा विभीषणजीने केली यथोपचारानं. सगळं झाल्यानंतर जाता जाता विभीषणजीला सांगितलं, महाराज अशोकवन बघायचंय, जिथं आमची सून राहिली होती ते असणार अशोकवन बघू दे म्हणले. जिथं सीता 6 महिने राहिलेली होती ते ठिकाण कसलं आहे एकदा डोळ्यानं पाहू द्या असं काही काही बोलतात. विभीषणा समवेत कैकई प्रवेशरी अशोकवनाय ठाई पाती झाली ते समयी नाना परीच्या वृक्षांते. आणि विभीषण स्वतः घेऊन आले, आता प्रधान वगैरे नाही पाठवलं, अशोकवन बघायचंय ना चला म्हणून विभीषणानं कैकेयीला घेतलं, अशोकवनामध्ये आले. दिव्य अशा प्रकारचं ते वन होतं. ती अशोकवन अतिशय गुप्त होतं, तिथं वाऱ्याला सुद्धा रावणाच्या परमिशन शिवाय एंट्री नव्हती. वारया न फुटे वाट, हे एवढं असणारं समुद्राचा परीघ, त्याच्यामध्ये लंका, त्याच्यामध्ये राजा रावणाचा राजवाडा, त्याच्यामध्ये स्त्रियांचं गुप्त स्थान, आणि तिथं ते अशोकवन होतं.
एवढे संरक्षण त्या अशोकवनाला होतं. त्या अशोकवनामध्ये विभीषण घेऊन गेले. अनेक प्रकारची झाड वृक्ष तिथे सुंदर दिसत होती. कैलासीच्या संपत्ती ते रावणी मागोनी आणले थे इंद्र गांजोनी नंदनवनीच्या वृक्षांते बळे लंकाना ते आणले. विभीषणजीने सांगितलं, आई साहेब कैकेयी माता ऐका, कैलास पर्वतावरती वन आहेत. त्या कैलास पर्वतावरच संपत्ती जी आहे ती सगळी अशोकवनामध्ये आणलेली आहे. एवढंच नाही तर ह्या असणाऱ्या रावणानं इंद्राला जिंकलेलं आहे. त्या इंद्राचं चैत्रवन आहे, नंदनवन आहे. त्या सगळ्या वनातली झाडं तोडून ह्या अशोकवनामध्ये आणली होते. नानापरीच्या वापी पोखरणी येथील मोकण आटोपे पाणी देवालये गोपुरे ऊर्ध्व गगनी उंचेसी रत्न कळशी. अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरी आहेत, सरोवर आहेत, लहान लहान छोट्या छोट्या नद्या आहेत आणि जिथलं पाणी कधी सुद्धा आटत नाही अशा प्रकारचं असणारे नद्या या अशोकवनामध्ये आहेत. मंदिर आहेत, गोपुर आहेत. त्या गोपुराला मंदिराला सोन्याचे कळस आहेत असं विभीषणजी माहिती सांगू लागले. विभीषण म्हणे रावणारी माते या वृक्षातळी रावणे सीते ते होती राक्षसी ठेवल्या होते ते एक वस्त्रे 6 मास. आणि विभीषणजीने सांगितलं हीच झाड आहे. ह्या झाडाखाली सीता राहिलेली होती. रावणाने याच झाडाखाली सीतेला ठेवलेलं होतं. आणि एक वस्त्र दीनवदन असणारी भूमिशाही एकच वस्त्रावरती परिधान केलेले 6 महिने याच झाडाखाली बसली होती. हीच ही झाड आहे. विभीषणजी कैकेयीला दाखवतात. होत्या राक्षसी दारुण सीतेची करती रक्षण हनुमंत या वृक्षावरून जानकीस भेटला. आणि याच झाडाखाली सीता 6 महिने बसलेली होती. भोवतीला अनेक राक्षस होते. हनुमान लंकेमध्ये अशोकवनामध्ये आला तेव्हा याच झाडाच्या वर होता झाडामध्ये आणि सीतेला याच झाडावरून बोलला. ह्याच झाडावरून खाली उडी टाकली. ह्याच झाडावरून संवाद झाला असं विभीषणजी सांगतात. एसी वंचना लंकाना ते सांगितली कैकेयी येथे सुखोनी अत्यंत चित्ते परमानंद पावली. आणि अशा प्रकारे सगळी माहिती अशोकवनातली विभीषणजीनं कैकेयीला सांगितली. कैकेयीला आनंद वाटला, मनामध्ये उल्हास वाटला. विभीषणजीला नमस्कार केला, जाण्यासाठी आज्ञा मागू लागल्या. कैकेयी म्हणे विभीषणा मी जाईल अयोध्या भुवना तुम्ही क्षेम कल्याण लंका भवना राज्य करावे स्वस्थानी. आणि त्यावेळेस कैकेयीने सांगितलं महाराज झालं म्हणले माझं काम, आता मी जाते. ज्या कामासाठी आले होते ते काम झालं. जे माझ्या डोक्यामध्ये नियोजन होतं ते सगळं परिपूर्ण केलेलं आहे. त्या मुलगासुराला तपश्चर्या पाठवलेला आहे. आता त्याला तपश्चर्या करायला लावायची. त्याचं विभीषणाचं लावून द्यायचं. विभीषणाला राजगादीवरून हाकलायचं. मुलगासुराला राजगादी सांभाळायचं. हे सगळं नियोजन सगळं केलेलं होतं कैकेयीनं. आणि मग म्हणले आता मी अयोध्येला ज्या कामासाठी जी असणारी सगळं पाहायचं होतं ती पाहिलं. आता मी रामाच्या असणाऱ्या नगरीमध्ये रामाकडे जाते, मला जाण्यासाठी आज्ञा द्या असं कैकेयी बोलतात. आज्ञा घेऊन विभीषणाची अयोध्ये निघाली जननी भरताची पुढील कथा सुरसरूची वाढवी मनाची करुणी सेवा. आणि असे असणारे त्या ठिकाणी पुन्हा लगेच असणाऱ्या कैकेयीनं विभीषणाची आज्ञा घेतली. आज्ञा घेऊन अयोध्येला निघाले. हॅलो अयोध्येला गेल्यानंतर ना पुन्हा मग रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि मग अयोध्येमध्ये कैकेयी राहिले. आता पुढे ह्या असणाऱ्या लंकेमध्ये काय कथा वर्तते आहे लक्षपूर्वक ऐका. जनार्दना शरण अवलोकनी लंका भवन कैकेयी प्रवेशली अयोध्ये जाण श्री रघुनंदन जेते वसे. ग्रंथ करते गावबा काका जनार्दन स्वामींना एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतात कैकेयी लंकेमध्ये आल्या. सगळी लंका डोळ्यानं पाहिली गेली. विमानामध्ये बसल्या. जिथं रामचंद्राचा राज्य आहे त्या अयोध्येला माघारी गेल्या. आता याची पुढची कथा ऐका. स्वस्ती श्री भावात रामाने उत्तरकांडे कार्तिकाया कैकेयी लंकावलोकन अयोध्या गमन नाम सप्तम दशा उद्या गोडार्पण कृष्णार्पण वसते. श्री ज्ञानदेव